आदित्य ठाकरे यांच्या दापोली दौऱ्यावरून रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे। आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्याला काडीचीही किंमत नाही असं रामदास कदम म्हणतात। हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी दापोलीत निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हानही रामदास कदमांनी दिलंय। दापोली दौऱ्याची किंमत उद्धव ठाकरेंना मोजावी लागेल असं रामदास कदम म्हणतात। आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दौऱ्याला मी एक कवडीची देखील किंमत देत नाही। हे आयत्या बिळावर नागोबा बसलेत। या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी? या ना तुम्ही, अगं तू काय आदित्यला मी सांगू, तुमच्या बापाला पण बोलव इथं, आणि हिंमत असेल तर आदित्यचा बाप उद्धव यांनी इथं उभं राहून दाखवावं या दापोलीमध्ये। नाही कोकणातली जनता गाडील तुम्हाला दोघांना बाप भेटायला, तर नाव सांगणार नाही। याची किंमत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल, राजकीय किंमत। हा बेमान आहे आदित्य। मी एन्व्हायरमेंट मंत्री असताना, परिवहन मंत्री असताना माझ्या चेंबर येऊन बसायचा, माझ्या मीटिंगमध्ये येऊन बसायचा, माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं, आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खातं करून बसला। मला काका काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजीर घुसायचं आणि त्याचंच खातं घेऊन बसायचं। ही उद्धवची अवलाद आहे। योगेश कदमला राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले। म्हणजे आमची राजकारणाला खांद्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।